हॅलो एव्हरीवन, ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण सँडविच रेसिपी पाहणार आहोत। सँडविच म्हटलं की सगळ्यात अगोदर आपल्या नजरेसमोर येतं ते ब्रेड, पण आज आपण जे सँडविच पाहणार आहोत ते विदाऊट ब्रेड सँडविच आहे। तर हे सँडविच बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला एका बाउलमध्ये इथे मी बॉईल मटकी घेतलेली आहे। तर मटकीऐवजी तुम्ही कुठलेही स्प्राउट्स घेऊ शकता। तर मटकी बॉईल करते वेळी मी हळद आणि मीठ घालून घेतलेलं होतं। आता ही मटकी आपण यामध्ये काढून घ्यायची आहे। यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि आवडीनुसार मिरच्या घालून घेतेय। सँडविच तुम्ही मुलांसाठी करत असाल तर मिरच्यांचं प्रमाण कमी करून घेऊ शकता। तर इथे मी फक्त कांदा आणि कोथिंबीर वापरलेली आहे। तुम्ही याऐवजी आणखी भाज्या देखील यामध्ये ॲड करून घेऊ शकता। छान हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचे। आता आपल्याला सँडविच बाइंडिंग करण्यासाठी इथे बेसन पीठ वापरायचं आहे। तर मी अर्धी वाटी बेसन पीठ यामध्ये घालून घेणार आहे। तर बेसन पिठाऐवजी आपण यामध्ये तांदळाचं पीठ देखील वापरून घेऊ शकतो। तांदळाच्या पिठाने आपले सँडविच कुरकुरीत होतील। तर इथे मी घाई गडबडीत बेसन पिठाचाच वापर केलेला आहे। हळद घालून घ्यायची आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। मीठ घालताना जरा बेतानेच घालायचं, कारण आपण मटकी बॉईल करताना देखील त्यामध्ये मीठ घातलेलं आहे। तर आता हे आपण मिक्स करते वेळी इथे अजिबात पाण्याचा वापर करणार नाहीये। याचं जे मॉइश्चर आहे त्यातच आपण मिक्स करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीचं इथं बॅटर तयार झाले। तुमचं जर आणखी थिक बॅटर वाटत असेल तर तुम्ही इथे पाण्याचा वापर करून घेऊ शकता। छान सगळं मिक्स झालंय। आता यामध्ये चिमूटभर मी सोडा घालून घेतेय आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचे। हे सँडविच आपण सँडविच मेकरमध्ये करणार आहोत। तर सँडविच मेकरला मी ऑइलने ग्रीस करून घेतले आणि यामध्ये चमच्याच्या साहाय्याने असं बॅटर आपल्याला इथे पसरवून घ्यायचं आहे। तुमच्याजवळ जर सँडविच मेकर नसेल तर तुम्ही हे पॅनमध्ये धिरडे म्हणून देखील करून घेऊ शकता। खूपच सुंदर लागतात हे। तर अशा पद्धतीने हे मी बॅटर सगळीकडे पसरवून घेते। इथे मी स्प्राउट्समध्ये मटकीचा वापर केलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही स्प्राउट्स वापरून घेऊ शकता। आवडीनुसार यामध्ये तुम्ही पनीर घालून घेऊ शकता किंवा चीजचं स्लाइस देखील घालून घेऊ शकता। मी इथे पनीर घालून घेतेय। हे ऑप्शनल आहे पण खूपच छान लागतात, त्यामुळे मी पनीर घालून घेतेय। अशा पद्धतीने सगळीकडे पनीर घालून घेतल्यावर शिल्लक राहिलेलं बॅटर आपण वरून कोट करून घेऊयात। झाकण लावून आपल्याला सँडविच हे टोस्ट करून घ्यायचे आहेत। तर मस्त हेल्दी आणि टेस्टी असे विदाऊट ब्रेड सँडविच आपले तयार होणार आहेत। तर मस्त लागतात, टिफिनसाठी छान ऑप्शन आहे। याचे जर तुम्हाला धिरडे करायचे असतील तर ते देखील खूपच सुंदर लागतात। तर अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारा असा हेल्दी नाश्ता करायला काहीच हरकत नाहीये, किंवा मुलांच्या डब्यासाठी द्यायला सुद्धा काहीच हरकत नाहीये। तर मस्त इथे आपलं सँडविच टोस्ट झालेलं आहे। आता आपण ते काढून घेऊयात। तर हे सँडविच तुम्ही तुमच्या आवडत्या चटणीसोबत, सॉससोबत, कशासोबतही सर्व करून घेऊ शकता। नेहमी जर स्प्राउट्सचा सलाद खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने एकदा सँडविच नक्की ट्राय करा, नक्की आवडेल। तर मस्त गरमागरम आणि कुरकुरीत असं आपल्या इथे सँडविच तयार झालेलं आहे। आजची ही हेल्दी आणि टेस्टी अशी विदाऊट ब्रेड सँडविचची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशा छान छान साध्या, सोप्या आणि हेल्दी रेसिपीसाठी ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत रहा। बाय।